मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावर असणार आहेत। फडणवीसांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या 1348 घरकुलांचं वितरण केलं जाईल आणि दहिटणे येथील 1128 तर शेळगे येथील 220 घरकुलांचं ते वितरण करतील। असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हक्काच्या घरांच्या स्वप्नपूर्ती होणार आहे। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प यशस्वी झालेला आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड आपल्या सोबत आहेत। अनिकेत, खरं तर महत्त्वाची ही अपडेट म्हणावं लागेल। खरं तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या 1348 घरकुलांचं वितरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील। नेमकं काय स्वरूप असेल त्यांच्या या कार्यक्रमाचं? नक्कीच गौरी, आपण जर बघितलं गेलं तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर येत आहेत आणि या निमित्तानं पंतप्रधान आवास योजनेतील 1348 घरकुलांचं जे आहे ते वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। खरं तर या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, त्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, यांची देखील मोठी उपस्थिती राहणार आहे। आणि एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर या परिसरामधील दहिटणे येथील 1128 घरं असतील आणि शेळगे येथील 220 घरांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। खर तर असंघटित कामगारांच्या हक्कांच्या घरांची स्वप्नपूर्ती जी आहे ते आज होतानाचं चित्र दिसतंय। त्यामुळं एकंदरीत तिथले स्थानिक जे आमदार आहेत विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून हा संपूर्ण संकल्प, हा जो प्रकल्प जो आहे तो तयार करण्यात आलेला होता। खर तर यासाठी मोठी मेहनत घेण्यात आलेली होती। एकूण 1348 घरांचं वितरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापुरातील उत्तर सोलापूर तालुक्यातील दहिटणे येथे होणार आहे। साधारणतः 12 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे सर्व घरकुलांचं वितरण होईल। गौरी, नक्कीच अनिकेत, या कार्यक्रमाकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।